Dear student, welcome back to our video lecture series. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आणि आपल्या या YouTube चॅनलवर पण. आज आपण BA सेकंड इयर सेम 4th साठी एक कविता शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. The poem is taken from compulsory English. The poem number is 4th and title of the poem is The Village Song. It is written by a very well known Indian poet Sarojini Naidu. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सुंदर आणि सोपी कविता आहे आणि तिला तेवढंच सोप्या पद्धतीनं वर्णन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत जवळपास सगळेच प्रश्न या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे कविता समजून देण्यासाठी आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये काही शॉर्ट व्हिडिओ पण इन्क्लूड केलेले आहे की जे हे व्हिडिओ मी AI च्या माध्यमातून तयार केलेले आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूल्सचा वापर करून 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला ही कविता समजण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. तर मी डॉक्टर राजेंद्र शंभरकर तुमचं सगळ्यांचं या YouTube चॅनलवर आणि या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये हार्दिक स्वागत करतो. तर चला आता आपण ही कविता शिकण्याचं सुरू करूया. At the first, we have to know about Sarojini Naidu. As you all know that she is a very famous Indian poet. तर ते अतिशय सुप्रसिद्ध भारतीय कवयित्री आहे. She is the first lady, which is the first lady president of Indian Congress Party, and she also a freedom fighter, and she also a first lady governor in India. तर ही कवयित्री यासाठी प्रसिद्ध आहे की ती स्वातंत्र्य लढ्यामध्ये पार्टिसिपेशन तिचं होतं. सोबतच ती भारतातील पहिली स्त्री की जे भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि ती पहिली स्त्री की जी भारतामध्ये राज्यपाल म्हणून जिची नियुक्ती झाली. सोबतच ती स्त्रियांच्या हक्कासाठी पण लढा देण्यामध्ये आघाडीवर होती. या सगळ्या गोष्टीसाठी ती भारतामध्ये आणि विदेशामध्येही प्रसिद्ध आहे आणि एक कवयित्री म्हणून तर प्रसिद्ध आहेच. Then we have to know about our poem. आता आपण आपल्या या कवितेबद्दल थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हे जे कविता आहे, A young Indian village girls is the speaker of the poem. The poem is a vivid depiction of the beauty and danger that exist simultaneously in the Indian village. टिपिकल हे इंडियन विलेजचं वर्णन आहे. भारतातील खेडे आणि त्या खेड्यातील स्त्री जीवन आणि विशेषतः एका तरुणीचं जीवन एका खेड्यामध्ये कसं व्यतीत होतो याबद्दलची ही अत्यंत सुंदर कविता आहे. या कवितेची जी स्पीकर आहे ती आहे अ यंग इंडियन विलेज गर्ल्स आणि एकंदरीत संपूर्ण मुलींचं खेड्यामधलं जीवन या कवितेमध्ये आपल्याला अतिशय कमीत कमी शब्दामध्ये पाहायला मिळतं. Then we have to discuss about the summary, that means main points in the poem. आपण आता या पोएमचे काही मेन पॉइंट्स पाहू की जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजणं महत्त्वाचं आहे. In the evening, a village girl goes to the Jamuna river to fetch water. It is her daily routine as seen in an Indian village once upon a time. She was captivated by the boatman's song. The poem is built on the theme of Radha and Krishna's love and consciousness. The boatman's song was very sweet and hence she may be identified with Krishna's flute song. The girl's passion for Radha's enchantment for the flute music by Krishna. Due to the effect of the music, she delays starting back home. She is trying to return home in the dark and has faced many problems, fears and dangers on the way back to home. She urges God, especially the god Rama, to protect her.
The poem tried to depict a typical village environment and the status of women in our families and in our society. The poem also shows the connection of the love between Radha and Krishna to the village girls and boys, especially with the girls. Then the poet also tried to show the place of Lord Rama in our society. तर कवितेमध्ये राधा आणि कृष्णाचं प्रेम, कृष्णाची बासुरी वाजवणं आणि त्याचा होणारा राधावर परिणाम याला भारतीय जीवनाशी जोडतं. सोबतच भारतीय समाजामध्ये रामाचं काय महत्व आहे आणि तो कसा लोकांशी अटॅच आहे, लोकांच्या भावनेशी, त्याचं पण वर्णन यामध्ये येतं. तसं पाहिलं तर ही कविता एका खेड्यातील जे रुटीन आहे स्त्रियांचं, विशेषतः मुलीचं, त्याचं सुंदर वर्णन आहे. इन द इव्हिनिंग, सायंकाळची वेळ आहे. अ विलेज गर्ल गोज टू द जमुना रिव्हर. एक त्या गावातील मुलगी जमुना नदीच्या काठावर जाते पाणी आणण्यासाठी. आणि हे त्या काळात आपल्या खेड्यामधील रुटीन काम होतं मुलींचं, नदीवर जाणं, तिथून सायंकाळी सकाळी पाणी आणणं. आणि हे सगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या कवितेच्या माध्यमातून. आता होतं काय की त्या नदीवर जेव्हा ती मुलगी जाते त्या ठिकाणी एक बोटमॅन एक सुंदर गाणं म्हणत असतो आणि शी वॉज कॅप्टिवेटेड बाय द बोट्समॅन सॉन्ग. तर त्या गाण्यानं ती मोहित होऊन जाते की ज्याप्रमाणे राधा कृष्णाची बांसुरी ऐकून मोहित होते. ही मुलगी त्या बोटमॅनचं गाणं ऐकून मोहित होते आणि त्यामुळं ही जी कविता आहे ही बेस आहे, आधारित आहे राधा आणि कृष्ण यांच्या स्टोरीवर. द बोटमॅन सॉन्ग मे बी आयडेंटिफाईड विथ द कृष्णाज फ्ल्यूट सॉन्ग. आता या कवितेमध्ये जे बोटमॅनचं गाणं आहे त्याला कम्पेअर केलेलं आहे कृष्णाच्या बासुरी वाजण्याशी. आणि ती जी मुलगी आहे कॅप्टिवेट झाली आहे, तिची पॅशन, ती गाण्याची आवड, हे या ठिकाणी जोडलेलं आहे राधाच्या भावनेशी. त्यानंतर ड्यू टू द इफेक्ट ऑफ द म्युझिक, त्या गाण्याचा एवढा परिणाम त्या मुलीवर होतो, ती एवढी मोहित होते की त्या ठिकाणी ती उभी राहते, पाणी भरण्याचं विसरून जाते आणि म्हणून सी डिले स्टार्टिंग बॅक टू होम. घरी परत यायला तिला वेळ होतो. आता जेव्हा ती भानावर येते तेव्हा सी ट्राइंग टू रिटर्न होम, घरी परतण्याचा प्रयत्न करते. बट आता डार्कनेस होतो, अंधार होतो, सायंकाळची वेळ झालेली असते आणि म्हणून या अंधारामुळं सी फेस मेनी प्रॉब्लेम्स, तिला खूप प्रॉब्लेम्स येतात घरी परतण्यासाठी. ती भीते, फिअर्स, अंधार पडल्यामुळं आणि बरेच डेंजर्स, धोके तिच्या मार्गावर असतात. आणि मग अशा वेळेस आपण आपल्या देशातील सर्वसामान्य लोक साहजिकच देवाला विनवणी करतो आणि ही मुलगी पण त्या अंधाऱ्या वाटेवर चालताना देवाला अर्ज करतो, विनंती करतो. स्पेशली कोणत्या देवाला विनंती करतो? स्पेशली रामा, टू प्रोटेक्ट हर, की रामा मला वाचव, अशा प्रकारची ती विनवणी करते. पुन्हा एकदा खेड्यातील जनमानस आणि त्यांच्या भावभावनेचं वर्णन कवयित्रीने या कवितेमध्ये अत्यंत सुंदर प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही जी कविता आहे ती संपूर्ण कविता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून घेता येईल. हा व्हिडिओ AI टूलच्या माध्यमातून आपण तयार केलेला आहे. ही नदी दिसते छान, आजूबाजूला डोंगर आहे आणि आजूबाजूला काही घरं आहेत, म्हणजे एक टिपिकल खेड्यातील हे दृश्य आहे. ही यमुना नदी असं आपण समजू. त्या ठिकाणी एक बोटमॅन दिसतो तुम्हाला नदीमध्ये आणि तो सुंदर गाणं म्हणतो. ही मुलगी पाणी भरण्यासाठी सायंकाळच्या वेळी त्या नदीवर आलेली आहे. आता ही मुलगी त्या नदीमध्ये जवळजवळ चालली पाणी भरण्यासाठी, पण त्या गाण्यामुळे ते एका ठिकाणी थांबली आणि ते मोहित होऊन ते गाणं ऐकत उभी राहिली आणि म्हणून तिला पाणी भरण्यासाठी वेळ होतो. द स्पीकर स्लोड डाऊन, स्पीकर म्हणजे ती मुलगी, स्लोड डाऊन, तिचा चालण्याचा वेग अत्यंत मंदावतो, ती स्लो होऊन जाते. का होते, काय कारण आहे, हा एक तसा पाहिला तर क्वेश्चन आहे या पोएमवर विचारला जातो. आता कारण पाहू की व्हाय द स्पीकर स्लोड डाऊन, ती मुलगी का तिची चाल का मंदावते. She was attracted by the song sung by the boatman and slowed down. बेसिकली तिचं एक कारण आहे की त्या गाण्यामध्ये ती कॅप्टिवेट होते,
ट्रॅक होते आणि देहभान विसरून जाते. जशी राधा देहभान विसरते कृष्णाची बासरी ऐकून. द टाइम इज ऑलमोस्ट इव्हिनिंग, सायंकाळची ते वेळ असते. अँड इट इज गेटिंग डार्क व्हेरी फास्ट, आणि खूप वेगानं आता अंधार पडायला लागतो. शी हॅड अ पिचर ऑन हर हेड फुल ऑफ वॉटर, तिच्या डोक्यावर एक पाण्याचा घडा असतो आणि त्यामध्ये पाणी भरलेलं असते. सायंकाळची वेळ असते आणि म्हणून साहजिकच द स्पीकर स्लोड डाऊन, ती मुलगी तिची चाल मंदावते. देन कॉन्टेक्स्ट इन विच द पोएम फील्ड एक्सप्रेशन, हा एक क्वेश्चन आहे. रुरल एन्व्हायरमेंटचं काय वर्णन या कवितेमध्ये आला यावर पण एक क्वेश्चन असतो. आणि व्हॉट थिंग्स द स्पीकर रिटन, ते कोणकोणत्या गोष्टीमुळे घाबरते घरी जाताना, हा पण एक क्वेश्चन. पण या तीनही क्वेश्चनचा सेम आन्सर आहे, ते आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. द पोएम डेव्हलप अ स्टोरी विथ मेडन ॲज द सेंट्रल कॅरेक्टर. इट वॉज गेटिंग डार्क वेन शी स्टार्टेड बॅक होम. Her way home was long and she was alone. She was afraid as the darkness was approaching. ती का घाबरते? रात्रीची वेळ आहे, एकटीच मुलगी आहे, अंधार पडत आहे, घर दूर आहे, लॉंग आहे की नाही, आणि म्हणून ती घाबरते डार्कनेसमुळं, अंधारामुळं, आणि त्यामुळं तिची चालही स्लो होऊन जाते. त्यानंतर आणखी काय परिस्थिती आहे, ती का घाबरते? द व्हाईट क्रेन, त्या ठिकाणी बगड्यांचा आवाज येतो. वॉज कॉलिंग अँड द ऑवल्स वर क्राईंग. देअर वॉज नो मूनलाइट आयदर. शी वॉज अफ्रेड इफ अ सर्पंट should bite her, or if an evil spirit should smite her. There was a possibility of storm and lightning. तर ही परिस्थिती आहे की ज्यामुळे ती घाबरते. ती पुन्हा आपण समजून घेऊ की रात्रीची वेळ आहे, रात्र व्हायला लागली, ती एकटीच आहे, घर दूर आहे म्हणून ती घाबरते. सोबतच रात्र असल्यामुळे द व्हाईट क्रेन कॉलिंग, त्या ठिकाणी बगड्यांचा, गुबडांचा, वावलचा आवाज सुरू होऊन जातो रात्रीच्या वेळे खेड्यामध्ये, त्या जंगलामध्ये. देअर वॉज नो मूनलाइट, चंद्रप्रकाशही नसतो. शी वॉज अफ्रेड, तिला भीती वाटते की एखादा सरपंच, एखादा साप कदाचित आपल्याला बाईट करेल. खेड्यातली मुलगी असल्यामुळे तिच्या मनामध्ये भूताशय पण विचार येतात, इव्हिल स्पिरिट येईल, एखादा मला इजा करेल, आणि असंही तिला वाटतं की वादळ येईल, विजा चमकेल, आणि मग हे सगळ्या परिस्थितीमुळे ती मुलगी घाबरतो. अशा प्रकारे सी अफ्रेड ड्यू टू द डार्कनेस सी इज अलोन. देर इज अ क्राईंग ऑफ क्रेन, देर इज अ क्राईंग ऑफ ओव्हल्स आणि वाउल्स, अँड देर इज अ मे बी सर्पंट बाईट her, maybe the ghost, maybe the evil spirit, आणि maybe the storm and lightning, विजा वगैरे चमकतील, साप चावेल का आपल्याला, एखादा भूत येईल का, घुबडचा वगैरे ओरडणं त्या ठिकाणी आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे ती मुलगी घाबरते. आता त्या मुलीचे घाबरण्याची मनोदिशा पुन्हा या स्टुडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ पुन्हा एकदा आपण या AI स्टुडिओ किंवा टूलच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला साप दिसतो, घुबड दिसतं, तो बदक क्रेन दिसतो, रात्रीचं हे सगळं दृश्य आहे, रात्र झालेली आहे, सोबतच एक भूतबंगला पण तुम्हाला दिसतो, आणि ही मुलगी आता त्या ठिकाणी घरी जाण्याचा प्रयत्न करते. साहजिकच या सगळ्या गोष्टीमुळे ती घाबरलेली आहे. तर ही सगळी परिस्थिती ज्यामुळं ही मुलगी घाबरलेली आहे. तर फॅमिली रिस्पॉन्डेड इफ शी वॉज लेट. आता एखादी मुलगी, तरुण मुलगी घरी नेहमीच्या वेळेवर आली नाही, लेट झाली, तर साहजिकच घरचे लोक काय रिस्पॉन्ड करतात? टिपिकल आपल्या समाजामध्ये, विशेषतः खेड्यामध्ये ही घडणारी गोष्ट आहे. तर हा पण एक प्रश्न आहे की तिची फॅमिली कसा रिस्पॉन्ड करते. तर याचं उत्तर किंवा याचं आपल्याला डिस्क्रिप्शन असं म्हणता येईल. द टिपिकल रुरल फॅमिली रिस्पॉन्सेस इन सच अ कंडिशन्स आर सीन इन द पोएम. हर मदर विल बी व्हेरी वरीड अबाउट द गर्ल्स as she has not returned home in routine time. Her mother will wait and weep for her. She will pray to God for her safety. Her brother would be mentally upset and worried for her.
साहजिक सगळ्यांच्या घरी हीच परिस्थिती निर्माण होते की मुलगी रुटीन वेळेवर वापस आली नाही म्हणून आई फार काळजी करेल, ती देवाची विनवणी करेल, तिच्या भावाला पण फार राग येईल आणि कदाचित ते सगळे लोक फार आतुरतेनं तिचे वाट पाहत बसलेले असतील. अशा प्रकारे तिच्या फॅमिलीचा रिस्पॉन्स या सिच्युएशन मध्ये असणार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्वालिटीज ऑफ द इमोशन्स ऑफ द गर्ल्स. त्या मुलीच्या इमोशनची काय क्वालिटी आहे? She has strong faith in God, especially God Rama. She is fully aware of her mother's and her brother's mental condition and concern. She can understand the weather condition and is worried about the coming storm. She is familiar with the surrounding environment and has a deep attachment to the folk song. She is confident that Lord Rama will protect her. तर ही मुलीची क्वालिटी आहे, तिच्या भावना या ठिकाणी व्यतीत वर्णन केलेले आहे. ऑब्विसली शी इज अ स्ट्रॉंग फेथ इन गॉड. तिची देवावर फार श्रद्धा आहे, विशेषतः रामावर. शी इज फुली अवेअर अबाउट हर मदर अँड ब्रदर्स मेंटल कंडिशन्स अँड कन्सर्न. आई काय करत असेल, भावाला काय वाटत असेल याबद्दल तिला जाणीव आहे. शी कॅन अंडरस्टँड द वेदर. आता वातावरण बदलेल, कदाचित वादळ येईल, म्हणजे ती त्या सगळ्या परिस्थितीशी अटॅच आहे. अँड संपूर्ण ग्रामीण भागातलं पर्यावरण एन्व्हायरमेंट तिला माहीत आहे आणि लोकगीताबद्दलही तिला माहिती आहे आणि ती या सगळ्या गोष्टीशी अटॅच आहे. असे शी इज मेंटली प्रिपेअर अँड फिट अँड ऑल्सो अटॅच टू द प्युअर रुरल एन्व्हायरमेंट. Aspect of the poem that gives it the quality of music are. तर या कवितेला एक चांगली क्वालिटी कशामुळे मिळते? In the fearful circumstances she uttered Rama, Re Rama, remembering God to help her at such a crucial time. She also prays to God to guide her in time of distress. She again uses the word Rama, Re Rama. तर ते लयबद्ध रीतीने गाण्याप्रमाणे रामाचा धावा करतो. रामा रे रामा मला वाचो, माझ्या मदतीला ये, अशी ती पुन्हा पुन्हा म्हणते. आणि तिच्या ओठाच्या माध्यमातून, तिच्या तोंडातून हे छान सुरेल वाक्य निघतात, रामा रे रामा मला वाचो. आणि या वाक्यामुळेच या कवितेला एक प्रकारची म्युझिकल क्वालिटी प्राप्त होते. तर इट वॉज ऑल अबाउट द पोएम द विलेज सॉन्ग. इट इज व्हेरी ब्युटिफुल अँड इझी टू अंडरस्टँड पोएम. आपण या ठिकाणी ही पोएम थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता शेवटचा भाग या कवितेचा, तो म्हणजे या कवितेवरील जे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याचं उत्तर आणि हे सगळं आपण थोडंसं चर्चा करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिला प्रश्न आहे, व्हॉट हॅड द स्पीकर ऑफ द पोएम गोन आउट टू डू. या कवितेतील स्पीकर म्हणजे ती मुलगी कशासाठी गेली होती? तर टू फेच वॉटर म्हणजे जाऊन पाणी आणण्यासाठी त्या नदीवर गेली होती. टू फेच वॉटर. नदी कोणते? तर यमुना नदी. दुसरा क्वेश्चन, विच रिव्हर शी हॅज गॉन. कोणत्या नदीवर गेले होते? ऑब्विसली जमुना रिव्हर. द स्पीकर लॉस्ट ट्रॅक ऑफ टाइम व्हाईल लिसनिंग टू. तर ते मोहित कशाने झाले होते? द बोटमॅन्स सॉन्ग. त्या नावाड्याच्या गाण्यामुळे ते मोहित झाली होती. व्हॉट इज हर मदर्स रिॲक्शन टू हर डिले. तिला जो वेळ होणार होता त्यामुळे तिच्या आईची काय रिॲक्शन असणार आहे? ऑब्विसली शी इज कन्सर्न. तिला फार काळजी वाटणार आहे तिच्या आईला. व्हेन डज द स्पीकर इमॅजिन डाईंग. तर ती मुलगी आपण कशाने मरणार, आपल्याला काय धोका होणार याबद्दल काय इमॅजिन करते? तिच्या मनात विचार येतात, ती कल्पना करते. इफ अ सर्पंट शुड बाईट हर. कदाचित मला एखादा साप चावेल. किंवा इफ अन इव्हिल स्पिरिट शुड अटॅक हर. एखादा भूत तर माझ्यावर अटॅक करणार नाही ना रस्त्याने जाताना, असे विचार तिच्या मनामध्ये येतात. नंतरचा क्वेश्चन, हो सेफ may the great gods bring her the fill in the blanks. Waters are deep
तर ही लाईन आहे त्या कवितेमधील, याच्यात जी रिकामी जागा आहे तिथं द वॉटर, कोणत्या नदीचं पाणी, तर जमुना, द जमुनाच वॉटर, म्हणजे त्या ठिकाणी तो शब्द येतो जमुना. शेवटचा क्वेश्चन आहे या पोएमवर, whom does the poet calls upon during a crisis, तिच्यावर जे संकट येतात त्या संकटाच्या समयी ती कोणाला आठवण करते, अर्ज करते, विनंती करते, तर कोणाला, डिवाइन इंटरव्हेन्शन, एखादी दैवी शक्तीनं मला मदत करावी, डिवाइन इंटरव्हेन्शन, दैवी शक्तीनं मदत करावी, विशेषतः रामानं माझ्या मदतीला यावं, अशा प्रकारची ती विनंती करते. तर हे सगळे पोएम आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला, शिकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा या छोट्याशा ॲनिमेशनच्या माध्यमातून या कवितेचे आपण रिव्हिजन करू. हे सुंदर नदी आहे, जमुना नदी, आणि एक खेड्यातील मुलगी या ठिकाणी या नदीवर आलेली आहे सायंकाळच्या वेळी पाणी भरण्यासाठी. त्या नदीमध्ये एक नाव आहे. आता ही मुलगी पाणी भरण्यासाठी नदीच्या काठावर जातो, तिच्या नेहमीच्या जागेवर ते पाणी भरणार. पण होतं काय की ही ज्या नावाडी आहे एक सुंदर गाणं म्हणतो, आणि मग ही मुलगी त्या गाण्यानं मोहित होते, आणि मग तिला घरी जाण्याला वेळ होतो, आणि मग अंधार होतो. तिच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात, माझ्यावर कोणी अटॅक करेल, मला साप वगैरे चावेल, माझी आई घरी काळजी करत असेल, माझा भाऊ त्रस्त झालेला असेल, आणि मला कदाचित भूत माझ्यावर अटॅक करेल, आणि मग ती काय करते, रामाचा धावा करते. अशा प्रकारची ही पोएम आहे. तर हा प्रयत्न आणि हा व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या परीक्षेसाठी हा सहाय्यभूत होत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. पुन्हा भेटू, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, अभ्यास करत राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास एन्जॉय करायला शिका. थँक्स वन्स अगेन.